सो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आज आपण जाणार आहे आपल्या गावी. आपली ट्रेन लागलेली इथं आणि आपण आहे आता CSMT तर CSMTच्या स्टेशनवर मेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. माझा मित्र हा माझे ब्लॉगची क्लिप काढायला बाहेर आला नाही का खास करते. तर आता ट्रेनमध्ये जाऊ बघू यांची हालचाल तुम्हाला दाखवतो. यांनी ट्रेनमध्ये बसताच किती जेवण चालू केलेले आहे. काय करतो कबीर सिंग टोपी वाले बघा. हॅलो नाश्त्यात भेटूया आता कल्याणला. गर्दी बघा तुम्ही. तो गाईज आता मला विंडो सीट भेटलेला आहे. ट्रेनमध्ये खूप गर्दी. रात्री ब्लॉग काढा जमलेला. मी इथं झोपलेलो. मम्मीने इथं चादर टाकून तरी मला इथं झोपवलेलं. तर आता विंडो सीट तर मला रातभरसाठी भेटलीच आहे. आम्ही सर्व प्रवासी. आता आमचं गाव आहे ना रे कानपूर. लहानपणापासून आदतलं घाण आहे नाही का माझी. ट्रेनमध्ये गेलो थोडीशी जागा काय भेटली मी डायरेक्ट सकाळी तुटलो. विसरून गेलो की माझा ब्लॉग पण चालू होता. मम्मी बघा अरे दुसरी अंगठी काय झाली यातली हरवली. हरवली नाही काढून ठेवली बघ. काय व्ह्यू आहे गावाकडला. काय व्ह्यू आहे. काय म्हणतात विंटेज कार. विंटेज कार लवर आहे आपला भाऊ. विंटेज फुल दिसतो पण विंटेज नाही का. यार का नाही रे डार्क. भावाने एक स्माइल केली तर जागा भेटून जाते. बाजूवाली सोडून जाते नाही का. एक स्माइल केलं तर बाजूवाली जागा देते. चॉकलेट बॉय सारखी पर्सनॅलिटी. चला चलो. स्वतः बघतोय का आमिर खान. दाखव रे काय नाही. माझ्या मामाला किती डेंजर पोराला सट्टा मट्टा शिकवताय. गाईस यो माणूस आमच्या इथं जाऊचा या शंकू वाजत राहतो सकाळ सकाळी. आज नाही वाजवलेलं आहे शंकू. 5 वाजत असता शंकू वाजता नाही का डायरेक्ट. त्याच तर काय बोल. नाही गजनी. आपल्या गौरूची शेती बघा. काडी शेती. आपल्या गौरूची शेती काडी शेती. तर आता भावेश चाललाय त्याच्या गावाला. आला बघा कावेर. भावेश तो रावेरला. आता तो चाललाय त्याच्या अण्णाच्या गावाला. गावाचं नाव तर विचारली होतं. सो आता फायनली चालले हे लोक. भावेश सॉरी अंकल. चल भावेश बाय. चल मामाला काय बोलला ऐकलं. हम्माल भावेश हम्माल. हमाल बाय गजनी बाय. आमचे मामा VIP राहणार. काहीच तर स्टेशन आता पोहोचलोय. ब्लॉगचं चांगला पार्ट मी दाखवलं पण बघ काय थोडं ओढत बोलतो. तो गाईस आता आम्ही तर स्टेशनवरती नाश्ता करायला चाललोय. आमचा दुसरा हम्माल गौरा हम्माल नाही का. हम्माल कंपनी. चलो अगं अंदर भेटतो. आता आलोय आम्ही इथं. शॉम बघू शकता तुम्ही माझ्या गावाचं. गावात थोडा लूज येत असेल म्हणजे हलका येत असेल कारण बाहेर ट्रेनमध्ये झोपेतूनच गेलो जस्ट. माय मॉम. तो अब हम नाश्ता करने आए हैं शिवम के साथ. शिवम है ना खूप
4 नोटा दिसतात 500च्या. हे बघा शिवमच्या कवरच्या मागे 500च्या नोटा आहे त्याच्या पप्पाने दिलेल्या. पण तरी शिवम माझे पैसे खर्च करणार. मम्मी पहिले वेळा कॅमेरा समोर बोलते म्हणून ही एकदम शुद्ध मराठी रे, आमची मराठी गावाची मराठी. हा चला आता काय ते खाऊ पिऊ नाही इथे नाही बसायचं. मागे बस रे. सो गाईज आता बसमध्ये गावाला जाण्यासाठी आम्हाला पहिले बस करावं लागेल, मग अजून एक रिक्षा, मग आम्ही जाऊन या गावात एंटर होऊ. सो आता आम्हाला घ्यायला आली रिक्षा. आम्ही सर्व बघा कशा रिक्षा, एका रिक्षादार 11 जण कोण बसतो. सामान तो आता गौरव लटकतो इथं वाडीतच इथंच सूट होत्या. चला मग आता बाय. आता डायरेक्ट गावात जाऊ, घरी जाऊ, फ्रेश दिसेल मग बोलू आपण डायरेक्ट. सो गाईज आता आम्ही फायनली आमच्या घरी पोहोचले. घर आमचं फुल गावरान टाईप आहे, तर आता आम्ही इथं घर बांधायला घेतलंय. हे एवढे इथून तर पुढपर्यंत सर्व आमचं मोठं घर बांधणार आहे. आता हे बघू शकता विटा आणून ठेवल्या मोठ्या बापानी. तर हे रोड इथून तर ह्याच्यात थोडं पुढून एक भिंत बांधणार आहे. त्या भिंतीला घेऊन या जे दिसतंय ना विटा, त्या भिंतीला घेऊन या भिंतीपर्यंत एक मोठा बंगलो बांधणार आहे घरचे. पहिले साधा फ्लोअरचं बनवतील, मग 2 वर्षानंतर वरचं तर मला इथंच राहावं लागेल शाळेत. मागचा दरवाजा बघू शकता, आमचं ओल्ड घर असं होतं, तर ह्याला आता मॉडिफाय करतील. मॉडिफाय म्हणजे बनवतील, असं काय नाही. खूप दमलो आहे आता, पाणी बिणी पितो, मग आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. लेट्स गो. सो गाईज आता आम्ही चाललोय मामाच्या शेतात. नाही का, कुठे आहे शेत तुमचं? खूप पुढे. सुखपुरी दुसऱ्या गावात डायरेक्ट शेतात चाललं. आता हे अजून हे दवाई मारणार आहे आता शेतामध्ये. तर एक शर्ट दिलेलं आहे त्याच्या आतमध्ये, नाही का. बघा आता तुम्ही काय ते आता याचं नवीन शर्ट बाहेर आल्यावर बघा तुम्ही एकदम ग्रीनरी. आज एकदम इंग्लिश शब्द बोलतोय रे तू. नेचर बघा आमच्या गावाचा नेचर. फुल एन्जॉय. ब्लॉग एंड पर्यंत बघा. चॅनलला लाईक नाही, सॉरी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. रानटी गौरव फुल ड्रेसिंग मारून आता आम्ही हिच्यात जाणार आहे, नाही का, केळीच्या बागात. सो गाईज आता आपल्या शेतामध्ये 2 मंदिर आहे, दोघंही ते. मग आता आम्ही या शेताबद्दल ऐकले की ते जंगली डुकरं फिरतात, आता जायला माझी फाटते. माझी पण फाटते. या शेतामध्ये बोलतात जंगली डुक्कर फिरता. मामा बोलताय वाचून राहा, हळूहळू जा. आम्ही कोणत्या डुक्करची फाईट करणार आहे आता? डुक्कर दिसले पण त्या मंदिरात शिवम घुसला डायरेक्ट. हा बाई, कडे जाऊन घेऊ आता. तो येणार पण नाही तर खोक खोक करत येऊ पण शकतो. डुक्कर आला त्याला सोडून पहिले मी पडतो. बाई मला सरळ दिसते बघ रस्ता. मी चप्पल इथं सोडून टाकलं बाई. नाही चप्पल नको सोडू, चिखलात पाय वरत पडून बसेल. चलो मग आता काय. सो आता सर्व शेतातलं काम झालेलं आहे, आता मी चाललो घरी. हा ब्लॉग माझा शाळेत खूप मोठा होणार आहे, त्याला मी लवकरात लवकर शॉर्ट करणार आहे. तर नेक्स्ट हा ब्लॉग आपला उद्या अपलोड होईल, अजून नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. हळदीचा लग्नाचा सर्व येईल. तो चलो अभी घर पे जाते. सो गाईज असा होता आपला आजचा दिवस. ट्रॅव्हल बिवल सर्व आमच्या गावाचं घर. येताच येते देवाचा आशीर्वाद घ्यायचा, मग आतमध्ये जायचं.
हे बघा आमचं घर हे आता बनवत घेतले. माझी मम्मी आता जेवण बनवते. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला.